सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये जामुनझिरा नावाचा हा एक छोटासा आदिवासींचा पाडा. खानदेशात सातपुडा डोंगर रांगांच्या कुशीत निसर्गाशी नातं जपत शतकानुशतके आपली संस्कृती आणि परंपरा जपणारा हा आदिवासी समाज. त्यांची समृद्ध जीवनशैली, लोककला, परंपरांचा सुंदर प्रवास आज मला अनुभवायला मिळाला. दिसायला गवत शेणामातीची घरं, पण घरात नीटनेटकेपणानं चाललेला हा संसार. पिण्याच्या पाण्याचे माठ, कळशी माणसा इतक्या उंचीवर बनवलेल्या मचाणीवर ठेवलेल्या होत्या. अशिक्षित असूनही किती हा नीटनेटकेपणा. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातही आदिवासींनीच सर्वात आधी ब्रिटिशांच्या जुलमी कारवायांविरुद्ध बंड पुकारला होता. सातपुडा पर्वतरांगांमध्ये धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहेत. खानदेशात सर्वात मोठी आणि मुख्य आदिवासी जमात ही भिल्ल आहे. खानदेशातील आदिवासी समाजांमध्ये मुख्यतः पावरी, भिलोरी आणि अहिराणी या बोलीभाषांचा वापर केला जातो. या आदिवासींचा मुख्य व्यवसाय हा शेती असून पशुपालन सुद्धा केलं जातं. खानदेशातील भिल्ल आदिवासी समाजाने ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा दिला होता आणि यात प्रामुख्याने क्रांतीवीर खाजा नाईक, भीमा नाईक आणि दिप्त्या पाडवी यांचं प्रामुख्याने नाव घेतलं जातं. होळी आणि लग्न समारंभात ढाक, ढोल आणि पावरी या वाद्यांवर पारंपरिक आदिवासी नृत्य केली जातात. या पाड्यावर एंट्री करताच आमच्या गाडीसमोर भला मोठा साप आला होता. एवढ्या मोठ्या जंगलात ही लोक जीव मुठीत धरून कसं राहत असतील हा विचार करणंही कठीण आहे. प्रशासनाने घरकुल योजनांचा खोटा गाजावाजा करण्यापेक्षा यांना घरं बांधून देणं जास्त महत्त्वाचं आहे. आपले 10,000 फॉलोअर्स कंप्लीट झाल्यावर या पाड्यावरच्या मुलांसाठी छोटंसं सेलिब्रेशन करावं असं मनात ठरवलंय. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत कळवा की मला या मुलांसाठी काय करता येईल.